नमस्कार, मी मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण मुलांसाठी पौष्टिक अशा 2 रेसिपी बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण जे आहे ते मोड आलेली मटकी कशी बनवायची ती पाहूया. या पद्धतीने नक्की एकदा करून बघा, मुलं अगदी आवडीने खातात. तुम्ही सुद्धा कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी कांदा आणि टोमॅटो जे आहे ते बारीक चिरून घेतलं. त्यानंतर आपल्याला लागणार ती म्हणजे मटकी, तर इथे मोड आलेली मटकी मी घरीच बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान मोड आलेले आहे त्याला आणि अगदी परफेक्ट झालेली आहे. अगदी 15 दिवस अशी मटकी जी आहे ती आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर त्यासाठी आता सगळ्यात पहिले लागणार आहे आपल्याला 2 मिरच्या घेतल्या, मी थोडासा कढीपत्ता घेतला, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 आपल्याला लसूण पाकळ्या सुद्धा लागणार आहे. आता हे सर्व सुद्धा साहित्य मी छान बारीक करून घेतलं आणि त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं. तेल छान गरम झाल्यानंतर मी जिरा आणि मोहरी टाकली. ते तडतडल्यानंतर लगेच मी त्यामध्ये कांदा टाकून घेतला. कांदा हलका गुलाबीसर झाला की लगेच त्यामध्ये आपण लसूण पाकळी टाकून घेतली. थोडीशी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर लगेच आपण यामध्ये जे आहे ते टोमॅटो टाकून घेतलेले आहे. टोमॅटो सुद्धा हलकासा परतल्यानंतर लगेच आपण मसाले टाकून घेऊया यामध्ये. तर मसाल्यामध्ये मी लाल तिखट टाकली, थोडेसे धने पावडर टाकलेलं आहे, मीठ टाकून घेतलं. त्यानंतर आपण काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं मिक्स झाल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं. त्यामुळे मसाले सुद्धा छान शिजतील आणि टोमॅटो सुद्धा जे आहे ते लवकर नरम होऊन जाईल. शेवटी मी थोडासा गरम मसाला टाकला, मिक्स करून घेतला आणि लगेच त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे मटकी. तर इथे मोड आलेली मटकी आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान व्यवस्थित परतून घेऊया. म्हणजे जे काही मसाले आहेत ते सगळे व्यवस्थित मटकीला जे आहे ते कोट होणार आहेत. आणि शेवटी मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता आपण याला एक वाफ घेतलेली आहे. वाफ घेतल्यानंतर जे आहे ते मटकीला छान मसाले कोट होतात आणि आतपर्यंत जातात. त्यामुळे मटकीची चव खूप मस्त लागते. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. आता हे सगळं झाल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्याला परत थोडंसं शिजवायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता आपण ज्यूस बनवून घेऊया. ज्यूससाठी मी ते एक आवळा कट करून घेतला आणि त्याला मिक्सरमध्ये टाकून हलकंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित त्याला गाळून घेऊया. बघा आता हे गाळून घेतल्यानंतर जो काही त्याचा चोथा राहतो त्यामध्ये आपण हलकंसं मीठ टाकलं, थोडंसं अद्रकाचा रस टाकला तर मुखवास सुद्धा खूप मस्त होतो. म्हणजे आवळा सुद्धा कच्चा खाण्यात येतो आणि ज्यूस सुद्धा रेडी होतं. त्यानंतर ते काढून झाल्यानंतर लगेच मी ते गाजर आणि बीट सुद्धा काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करून आणि ते सुद्धा आपण त्याचा सुद्धा रस काढून घेऊया. तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आणि अगदी पौष्टिक आहे. मुलं अगदी आवडीने पितात आणि मटकीची रेसिपी जी चांगली ती सुद्धा अगदी आवडीने खातात. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. आता हे सगळं रेडी झाल्यानंतर इथे मटकी सुद्धा शिजली की नाही ते आपण पाहून घेऊया. याला छान मस्त वाफ आलेली आहे आणि बघा बघता क्षणी खूप मस्त दिसते. आता या पद्धतीने सगळं आपण मिक्स करून घेतलं आणि छान कोरडी झाल्यानंतर थोडंसं यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तोपर्यंत आपण आता ज्यूसमध्ये जे आहे ते थोडंसं मीठ टाकून घेतलं, काळं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया. लिंबामुळे जे ते ज्यूसची चव तर खूप मस्त लागते, त्याचप्रमाणे उग्रपणा जो असतो बीटचा तो सुद्धा कमी होऊन जातो. तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. आता या ज्यूसमुळे जे आहे ते हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा वाढतं. आवळा सुद्धा खाण्यात आल्यामुळे मुलांचा पौष्टिक आहे, त्यामुळे नक्की करून